श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमेचे व्रत हे 16 ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार असून या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात खीर तयार केली जाणार आहे. असे मानले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते. भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते. धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास मानला गेला आहे. वर्षातील 12 पौर्णिमा तिथींमध्ये या तिथीचे महत्त्व विशेष आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आनंदी असते. चंद्रप्रकाशात पृथ्वीला भेटायला येते. देवी लक्ष्मीचा त्या भक्तांवर विशेष आशीर्वाद असतो ज्यांना ती उपासना आणि भजन आणि कीर्तन गाताना पाहते. म्हणजेच माता लक्ष्मी पाहते की कोण जागे आहे आणि तिची पूजा करत आहे. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी चंद्र देखील त्याच्या 16 टप्प्यांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो. चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात आणि देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपल्याला नोकरी मिळत नाही किंवा नोकरी असली तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, मनाजोगती नोकरी मिळत नाही. व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे. घरामध्ये आर्थिक टंचाई चालू आहे. पैसा आला तर तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण नुसतं मेहनत तर घेतोय पण ते मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे आपल्याला मिळत नाही. मग आता या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय व सेवा करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा. यामुळे घराची आर्थिक भरभराट होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा करावी. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमावलेला पैसा तुमच्याकडे राहत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल. तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम, श्री सूक्तम याचं पठण करावे. याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होत असते. रात्री चंद्राची, कुबेर देवाची विशेष पूजा करा. असे केल्याने देखील घरात पैशांची आवक कायम राहते. घरात श्रीमंती येते अशी मान्यता आहे. आता आपल्या घरामध्ये असा एखादा व्यक्ती असतो की तो सतत आजारी पडत असतो. मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, घरामध्ये सतत जर आजारपण चालू असेल तर आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा तुम्ही छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करायची आहे. रात्री चंद्राच्या प्रकाशात तुम्ही चांदीच्या एखाद्या भांड्यात ही खीर ठेवायची आहे. मग चांदीचा ताट असेल, चांदीचा ग्लास असेल, चांदीची वाटी असेल तर त्यामध्ये तुम्ही ही खीर ठेवायची आहे. पण आपल्याला चांदीच्याच भांड्यामध्ये ही खीर ठेवायची आहे. यानंतर घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिला ही खीर खायला द्यायची आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला अगदी जुनाट कोणताही आजार असतो तो बरा होतो अशी मान्यता आहे. तसेच आपण सर्वांनी जरी ही चांदीच्या भांड्यातील खीर ग्रहण केली तर आपल्यासाठी देखील खूप म्हणजे खूप फलदायी ठरेल. मग रात्री तुम्ही 12 नंतर खीर बनवायची आहे. सकाळी 7:30च्या अगोदर तुम्ही ही खीर ग्रहण करायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. या दिवशी आपण आपल्या मुलांचं देखील औक्षण करायचं आहे. घरातील मोठा मुलगा असेल किंवा मोठी मुलगी असेल त्यांचं औक्षण जर या दिवशी केलं तर घरामध्ये शांती कायम टिकून राहते. आता आपल्या घरामध्ये लहान मुले असतात किंवा मोठी मुले असतात, ते अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. अशा अनेक समस्या मुलांबाबत असतात. मुलं तापट असतात किंवा एकमेकांवर रागवत असतात, चिडचिडपणा करत असतात किंवा घरामध्ये भांडण करत असतात. मुलं पहिल्यांदा अशी नव्हती पण आता त्यांचा स्वभाव वेगळा झालेला, विनाकारण घरामध्ये भांडण करतात किंवा वाईट संगत लागलेली आहे. अशा अनेक समस्या जर तुम्हाला मुलांबाबत असतील तर आपल्याला या दिवशी मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. कारण की मुलांना लहान असो किंवा मुले मोठी असो, प्रत्येक मुलाला नजरबाधा ही होत असते. घरातल्यांची देखील नजरबाधा होते व बाहेरच्यांची देखील नजरबाधा ही होत असते. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, कुणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. अगदी मुठभर भात शिजवा किंवा अगदी छोटासा ग्लास भरून आपण भात शिजवला तरी पण चालेल. आपल्याला यामध्ये मीठ टाकायचे
नाही, आळणी भात शिजवून घ्यायचा आहे। आता हा आळणी भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला तो थोडा थंड होऊन द्यायचा आहे। त्यानंतर तो एखाद्या पत्रवाळीवरती किंवा एखाद्या कागदावरती काढायचा आहे। आता हा भात आपण आपल्या मुलांवरून उतरून टाकायचा आहे। मग मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे, फक्त दक्षिण दिशेकडे मुलांना तोंड करून बसवायचं नाही। त्यानंतर मुलांवरून हा भात आपण 7 वेळा उतरवायचा आहे। उतरवताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागी लागलेली असेल, जी काही संकटे माझ्या मुलावरती येत आहे ती दूर होऊ दे, त्याच्यावरील नजर उतरू दे, असे आपण म्हणायचं आहे। आता हा एकच भात तुम्हाला अगदी 2 मुले असतील तर त्यांच्यावरून देखील तुम्ही दोघांवरून देखील उतरून टाकू शकता, किंवा मुलगा असेल मुलगी असेल दोघांवरून आपण हा भात उतरून टाकायचा आहे। आता हा भात आपण आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे, किंवा तुम्ही घराच्या पुढे देखील ठेवू शकता। फक्त जिथे कावळा किंवा एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण तिथे हा भात ठेवायचा आहे। भात ठेवायला जाताना देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही, आणि भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही। त्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घरातील कामे ही करू शकता। हा जर उपाय केला तर आपल्या मुलांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल किंवा त्यांच्या मागे कोणतीही संकटे लागली असतील तर ती नक्कीच दूर होतील। मग हा उपाय तुम्ही बुधवारी करू शकता, किंवा बुधवारी करणे शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी जरी हा उपाय केला तरी पण चालेल, कारण की गुरुवारी देखील पौर्णिमा ही आहे। आता यानंतर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या घरामध्ये जर कुणाला नोकरी मिळत नसेल किंवा तुमचा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, किंवा नोकरी आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा नवीन नोकरी मिळत नाही, तर त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे। मग हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही। तर आपल्याला आता कणिक घ्यायचं आहे, कणकेचा आपल्याला दिवा बनवून घ्यायचा आहे। आता हे कणिक मळताना आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर तुम्ही या कणकेमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, आणि या कणकेचा आपल्याला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे, ज्याला 4 दिशा असतील असा दिवा बनवून घ्यायचा। किंवा जर तुमच्याकडे मातीचा चौमुखी दिवा असेल तर तो देखील घेऊ शकता, कारण की हा दिवा आपल्याला मंदिरामध्ये ठेवायचा आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी तुम्ही कणकेचाच दिवा हा बनवावा। आता हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे। आता हा दिवा घेऊन आपण हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे, किंवा जर तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो असेल तर तिथे देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता। तर आपण हा चौमुखी दिवा घ्यायचा आहे, ज्याच्या 4ही वाती 4 दिशांकडे असतील। अशा प्रकारे आपल्याला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील टाकू शकता। आपण हा दिवा मंदिरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो असेल तर तिथे प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे। हनुमान चालीसा पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आता हा जप करून झाल्यानंतर हनुमानाला तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। मग नोकरी आहे ती नोकरी व्यवस्थितरित्या नाही, किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, जे काही नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता। यामुळे तुमची इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होते व घरातील सर्व संकटे देखील श्री बजरंगबली दूर करतात अशी मान्यता आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।